शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण GSP क्रॉप सायन्स या कंपनीच्या PCT 410 या बुरशीनाशक व कीटकनाशक अशा दोन्हींचे कॉम्बिनेशन असलेले PCT 410 याविषयी आपण माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच ते पिकात काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण भाजीपाला तसेच वेलवर्गीय पीक हे घेत असतो तर अशा वेळी सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला मर तसेच कीड यांचा प्रादुर्भाव जर का दिसून येत असेल तर आपण PCT 410 या प्रोडक्टचा वापर करू शकतो. तर आज आपण PCT 410 याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला PCT 410 या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, GSP क्रॉप सायन्स या कंपनीच्या PCT 410 या औषधात आपल्याला एक सिस्टेमिक बुरशीनाशक म्हणजेच पायराक्रोस्टोबिन हे 3.5% तसेच एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणजेच थायरम हे 15% व एक सिस्टेमिक कीटकनाशक म्हणजे क्लोथियानिडिन हे 22.5% आपल्याला FS फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळते. FS म्हणजे फ्लोएबल कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला 2 बुरशीनाशक व 1 कीटकनाशक असे कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्याला याचे जे काही रिझल्ट मिळतात ते अत्यंत जबरदस्त मिळत असतात. तसेच याचा वापर करत असताना आपण प्रोटेक्टिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत आपण याचा वापर करू शकतो. तसेच याच्यात आपल्याला ॲक्रोपेटल ॲक्शन ही पाहावयास मिळते म्हणजे पिकाच्या जलवाहिनीद्वारे हे पिकात संपूर्ण पसरते व आपल्याला संरक्षण देत असते. तसेच याच्यात आपल्याला बेसिपेटल म्हणजेच शेंड्याकडून ते मुळापर्यंत आपल्याला पूर्ण संरक्षण देत असते. म्हणजेच हे आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण पिकाला आपल्याला संरक्षण देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर टमॅटो, मिरची, वांगी, कारली, काकडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण PCT 410 या औषधाचा वापर करू शकतो. तसेच हे आपल्याला कोणकोणत्या रोगांना व किडींना नियंत्रण देत असते तर आपल्या पिकातील कीड म्हणजेच नागाळी, थ्रिप्स, मावा, खोडआळी, मिलीबग, हुमणी अशा किडींना चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण देते तर पिकातील खोडकूज, मुळकूज, मर, डंपिंग अशा विविध बुरशीजन्य रोगांना आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी PCT 410 हे औषध आपल्याला देत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर व प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचा वापर आपण ड्रीपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे आपण याचा वापर करू शकतो. तर एकरी आपण 250 मिली प्रति एकर याचा वापर आपण ड्रीपद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे आपण करू शकतो. तसेच पिकातील आपल्याला बीज प्रक्रिया जर का करायची असेल तर बीज प्रक्रियेसाठी आपण 10 मिली प्रति 50 ग्रॅम बियाण्यासाठी आपण घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच लागवड झाल्याच्या आपण 4 ते 5 दिवसांनी आपण जर का याची ड्रेंचिंग केली तर पिकातील कीड व रोग आपल्याला नियंत्रणात येताना दिसून येत असतात. तसेच वापर करताना आपल्याला जर का वापर करायचा आहे तर जमिनीत आपल्याला ओलवा असणं हा गरजेचा आहे. ओलवा असेल तरच आपण वापर करावा. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक सिस्टेमिक बुरशीनाशक व एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक व एक सिस्टेमिक कीटकनाशकने बनलेले उत्पादन आहे जे आपल्याला विविध बुरशीजन्य रोग व किडींपासून आपल्या पिकाला संरक्षण देत असते. तरी वापर करत असताना कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण GSP क्रॉप सायन्स या कंपनीच्या PCT 410 या औषधाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.